Hi, yesterday we revised what is tense, काळ म्हणजे काय. And now today we are going to learn here types of tense. Absolutely, first tense is present tense. There are four types of the present tense, which are simple present tense, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ. त्यातला आपण आज सिंपल प्रेझेंट टेन्स पाहूया, म्हणजेच साधा वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स यालाच आपण इनडेफिनेट प्रेझेंट टेन्ससुद्धा म्हणतो, जे की बऱ्याच जणांना माहीत नसतं. मग इनडेफिनेट टेन्स म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ काय नेमका. तर आधी तुम्हाला मी या ठिकाणी त्याची व्याख्या सांगतो. दिलेल्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा त्या पहिल्या रूपाला मूळ रूपाला येस किंवा ईएस प्रत्यय असेल तर अशा प्रकारच्या वाक्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, इनडेफिनेट टेन्स, साधा वर्तमान काळ असं म्हणतो. या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवा की इथं कर्त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आहे किंवा मूळ रूपाला येस किंवा ईएस प्रत्यय आहे. कर्ता प्रथम पुरुषी आय असेल एकवचनी किंवा मग तृतीय पुरुषी अनेकवचनी असेल किंवा यू असेल, वी असेल, म्हणजे एक्झाम्पल दे असेल, पीपल असेल, त्यावेळेला क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्ता जेव्हा ही, सी, इट, राम, सीता, गोपाल असा असेल तेव्हा क्रियापदाच्या मूळ रूपाला येस किंवा ईएस प्रत्यय जोडला जातो. पाहूया आपण याची इंग्रजी व्याख्या काय नेमकी. सो English definition of indefinite tense means simple present tense. If the base form of the verb or base form comes with yes or es after the subject is called simple present tense. When the subject is I or plural, only base form of the verb is used, and when the subject of the sentence is he, she, it, then Ram, Sita, Gopal, Lakshman. Okay, so yes or es added. It is very simple definition. आत्ताच आपण प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ याच्याबद्दल ऐकलं आहे, त्याची व्याख्या आपण ऐकली आहे. आता आपण हा काळ कसा आहे, याच्या काळाची रचना कशी आहे ती पाहूयात आपण. परत एकदा पहा, प्रेझेंट टेन्स म्हणजे पहिला प्रकार प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स असं म्हणतात त्याला, किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. व्हॉट इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स इनडेफिनेट टेन्स म्हणजे काय नेमका हा. इट इज यूज्ड फॉर हॅबिच्युअल ॲक्शन्स, तुमच्या सवयीच्या काय गोष्टी असतील, डेली रुटीन, दररोज नाही का, मी शाळेत जातो नाही का, त्याचबरोबर जनरल फॅक्ट्स जे आहेत, जनरल फॅक्ट्स, देन युनिव्हर्सल ट्रूथ, त्रिकालबाधी सत्य, यासाठी. एक्झाम्पल, आय गो टू स्कूल डेली, मी दररोज शाळेला जातो, म्हणजे शाळेला जाण्याची क्रिया दररोजची आहे, नेहमीची आहे, यासाठी आपण साधा वर्तमान काळ वापरतो. सी ड्रिंक्स मिल्क एव्हरी मॉर्निंग, दररोज सकाळी ती दूध पिते, म्हणजे ही क्रिया नेहमीची आहे. म्हणजे जेव्हा क्रिया नेहमीची, नित्याची होऊन बसते, सवयीची होऊन बसते, त्यावेळेला साधा वर्तमान काळ. आता याचं पाहूया आपण बेसिक स्ट्रक्चर, रचना काय नेमकी याची. काळाची जी रचना असते प्रत्येक काळाच्या पायरीची, ही रचना होते होकारार्थी, त्यानंतर नकारार्थी आणि प्रश्नार्थी. आपण जनरली फक्त होकारार्थी वाक्य पाहतो आणि शांत बसतो.
परंतु आपल्याला बोलण्यासाठी लिहिण्यासाठी या तिन्ही वाक्यांची गरज लागते. ॲफर्मेटिव्ह नंबर 1 होकारार्थी वाक्याची रचना काय आहे? सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ES प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता क्रियापदाचं पहिलं रूप त्याला ES आणि ES प्रत्यय जोडायचा तुम्हाला आणि ऑब्जेक्ट. या 2 प्रकारच्या रचना आहेत. म्हणजे कर्ता आय किंवा अनेकवचने असेल तर त्याला पहिली रचना, कर्ता तृतीय पुरुषी एकवचने असेल तर दुसरी रचना. एक्झाम्पल, आय प्ले खो, ही प्लेज खो. ही प्लेज खो का? तर कारण या ठिकाणी कर्ता ही हा तृतीय पुरुषी एकवचने आहे. आपण निगेटिव्ह रचना पाहूया याची, साध्या वर्तमान काळाची. सब्जेक्ट प्लस डू कॉमा डज प्लस नॉट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये तुम्हाला कर्त्यानंतर डू आणि डज घ्यायचं आहे. कर्ता आय किंवा अनेकवचने असेल तर डू, कर्ता तृतीय पुरुषी एकवचने म्हणजे ही सी इट असेल तर डज, त्यानंतर नॉट आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त क्रियापदाचं पहिलं रूप. एक्झाम्पल, राम डज नॉट प्ले क्रिकेट. राम क्रिकेट खेळत नाही म्हणजे तो केव्हाच खेळत नाही. आय डू नॉट सिंग अ सॉन्ग, मी गाणे गात नाही म्हणजे मी केव्हाच गाणे गात नाही. आपण याचा तिसरा प्रकार पाहूया आता, तो आहे इंट्रॉगेटिव्ह. याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य कसं होतं? फार सोपं असतं हे, की डू ऑब्लिक डज, डू किंवा डज घ्यायचे. डू घेतलं तर करता पुढे येणारा आय किंवा अनेकवचनी, परत तेच. डज घेतलं तर करता तृतीय पुरुषी एकवचनी, त्यानंतर क्रियापदाचं फक्त आणि फक्त मूळ रूप ऑब्जेक्ट आणि न चुकता क्वेश्चन मार्क. कारण वाक्य कुठलं आहे? प्रश्नार्थी, इंट्रॉगेटिव्ह. एक्झाम्पल, डज ही प्ले क्रिकेट, डू दे हेल्प राम, नाही का? हे झाले आजचे एकूण 3 प्रकार. मित्रांनो, आपण वर्तमान काळातला म्हणजे प्रेझेंट टेन्स, इनडेफिनेट टेन्समधला आपण पाहिलेलं आहे. आपण म्हणजे प्रेझेंट टेन्समधला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि इनडेफिनेट टेन्स पाहिलं आहे. साधा वर्तमान काळ, त्या साध्या वर्तमान काळाचा उपयोग, त्याची रचना आपण पाहिली आहे. आपण वारंवार हा व्हिडिओ पाहून परत वाक्य करावेत, जेणेकरून आपली संकल्पना अधिक क्लिअर होईल. कारण कुठलीही गोष्ट सरावाशिवाय पूर्ण होत नाही.